आणले आणले गाडी कमी होईल ना तुम्हाला प्रसाद घ्यायला मला होय का निर्मलाला लागलेत त्या प्रायमरीला म्हणल्या आहे आता म्हणजे होते ना मुलं हा ब्लॉसमला त्या ब्लॉसमला पण होत्या ना आमच्या काय मी थांबलोय नमस्कार दादा काय म्हणतो अशी अशी या बरोबर आम्ही आवाज नसते ओके आबा संजय लक्ष्मणराव कुलकर्णी श्री स्वामी समर्थ अन्नचिंतन ट्रस्ट अक्कलकोट ह्या धर्मदाय संस्थेच्या वतीने गेले 29 वर्षापासून श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण भाग, मुंबई, पुणे ह्या भागी फिरत आहे। गेले 29 वर्षापासून ज्या अक्कलकोट क्षेत्री गोरगरीब व आबालवृद्ध स्वामी भक्तांना दर्शन होत नाही त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाने संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय विजयसिंहराजे भोसले महाराज व कार्याध्यक्ष अमोलराजे जन्मेंजय भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 29 वर्षापासून ही पालखी परिक्रमा महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण भाग, मुंबई, पुणे फिरत आहे। जास्तीत जास्त गोरगरिबांना दर्शन व्हावा, आबालवृद्ध स्वामी भक्तांना अक्कलकोट क्षेत्री येता येत नाही त्यांच्यासाठीच ही स्वामी स्वतःच त्यांच्या गावी येऊन स्वामी समर्थांची पालखीची आणि स्वामींची दर्शन व्हावा या दृष्टिकोनातून श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाने ही पालखी परिक्रमा राबवत आहे। ही पालखी परिक्रमा 2025 नोव्हेंबर 16 पासून ते 2026 जुलै 15 पर्यंत ही पालखी परिक्रमा महाराष्ट्रभर फिरत आहे।
अक्कलकोट अन्नछत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या पालखी परिक्रमा ही 3 राज्यातून 29वे वर्ष या पालखी परिक्रमेचे चालू आहे. आपल्याकडं ही पालखी परिक्रमा देशमुख कॉलनी परिसरात भक्तांना दर्शनासाठी 11 वर्ष दिवसभर मुक्कामी असते आणि त्याचा लाभ देशमुख कॉलनी व सदर बाजार परिसरातील सर्व लोकांना होतो. ही पालखी परिक्रमा साधारण अक्कलकोटपासून 8 महिन्या 3 राज्याचा प्रवास करून पुन्हा अक्कलकोटला 8 महिन्यांनी पोचते. या परिक्रमेमुळे स्वामींना गावोगावी जाऊन भक्तांना दर्शन स्वामींचं होतं. पालखी आल्यामुळे ज्यांना अक्कलकोटला जाणं शक्य नाही अशा लोकांना वर्षभरात एकदा तरी आपल्या गावातच स्वामींच्या पादुकांचं दर्शन होतं आणि याचं नियोजन आमच्या इथे गेले 11 वर्ष होतं. दिवसभर आमच्या इथे पालखी दर्शनासाठी पादुका असतात. आमच्या इथं अन्नछत्र दिवसभर चालू असतं.